नमस्कार मंडळी. आता 2-3 दिवसावर दिवाळी आली आणि फराळाला सुरुवात तर झालीच पाहिजे. आणि सर्वात आधी ना गोडापासून सुरुवात केली म्हणून शंकरपाळे बनवायला घेतले. शंकरपाळ्याचं अचूक प्रमाण तुम्हाला सांगते. कोणत्याही एका वाटीचं माप तुम्ही ठेवू शकता. 1 वाटी पाणी घ्यायचं आणि त्याच वाटीने साखर घ्यायची, त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घ्यायचं. आणि तुम्हाला शंकरपाळे जास्त जर गोड हवे असतील तर मग आणखी साखर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी ऍड करू शकता. आणि पूर्ण एक उकळी काढून घ्यायची. जास्त होऊ नाही द्यायचं कारण की आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची आहे. नंतर एक मोठं ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं आणि आपलं बोट त्याच्यामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला चटका नाही लागणार इथपर्यंत थंड करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चवीला मस्त टेस्टी व्हावे म्हणून त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आणि मैदा टाकायचं. काही अचूक प्रमाण नाहीये. या पाण्यामध्ये जेवढा मैदा बसेल आपल्याला शंकरपाळ्याचं गोळा जेवढा तयार करायचा असतो घट्ट, तेवढा ज्याच्यामध्ये मैदा बसेल तेवढा मैदा याच्यामध्ये तुम्ही घाला आणि एक मस्त घट्टसर गोळा तयार करून घ्या. आणि बघा असा घट्ट तो गोळा तयार झाला पाहिजे. नंतर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून मस्त गोळा झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही शंकरपाळे बनवायला घेऊ शकता. खरं तर लगेच बनवले तरी पण काही हरकत नाही, पण एकदम मुरला कधी तर मग छान लेअर्स येतात. नंतर छान अशी पोळी लाटून घ्यायची, त्याला असं गोल करायचं कारण लेअर्स येतात छान. आणि नंतर असं लाटून घ्यायचं. तुम्हाला ज्या शेप मध्ये शंकरपाळे हवे आहेत त्या शेप मध्ये काटून घ्यायचे आणि व्यवस्थित कट करता यावे म्हणून आजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या. नंतर तुम्ही बघू शकता मी डायमंड शेप मध्ये शंकरपाळे कट करून घेतले आहे. आता जास्त कडक सुद्धा तेल नाही करायचं, मध्यम आचेवर छान असे शंकरपाळे आपले खरपूस तळून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता किती छान लेअर्स आलेले आहेत. शंकरपाळे आपले छान बिस्किटासारखे झालेले आहेत.